तर हाय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, मागचा ब्लॉग तर माझा बघितलाच असेल की आम्ही गेलो कळसुबाईला. इतकी गर्दी होती तिथं. तो ब्लॉग तर मी टाकलेलाच आहे, पण ज्यांनी कोणी नसेल बघितलं तर तो ब्लॉग प्लीज जाऊन बघा त्यांनी, कारण की तो ब्लॉग इतका खतरनाक आणि इतकी मजेदार आहे ना. तो बघितलं तर मला पण वाटेल की आम्ही जावं तिकडे. तर आता आम्ही चाललोय भगूरला. आम्हाला 2 दिवस आधी जायचं होतं, पण 2 दिवस आधी इतका पाऊस होता ना, म्हणून आम्हाला काही जायला भेटलं नाही. समोर बघा आजी आम्हाला पण आहे, अजून एक मावशी पुढं ती पण येते. ती पुढं गेली आहे आणि आता आम्ही चाललोय पुढं. आणि म्हणजे ना इतका पाऊस आहे ना मित्रांनो, गावाला थंडी पण इतकी ना. ही उडी माझी नाही घातली, ही उडी विजनाची घातली, कारण माझे कपडे जे आहेत बघ ओल्ले कपडे, माझ्या अख्खे ओल्ले कपडे आहेत. रोज कपडे चेंज करतो गावाला. 2 दिवस पाऊस धुतले पण सुकलेच नाही कपडे. हायवे पाशी पोचलो, हायवे तर दिसतो तुम्हाला. हायवे पाशी पोचलोय तर आता मी चाललेलो आहे. तुम्हाला मी बरोबर दाखवतो, चला पुढे जाऊ. इथे नाना चालू आहेत, तर आसपास घर बिरे सगळे बघा. आणि ही जी मोठी रेल्वे, आम्हाला त्याच्या रेल्वेने जायचं आहे आम्हाला. बघा हायवे पूर्ण, आणि आम्ही चाललोय. समोर आली रेल्वे. तर बघा ही पाडळी स्टेशन आहे आमचं. इथं बघा आम्ही इथूनच चाललो, पॅसेंजरने चाललेलो आहे भगूरला, म्हणजे देवलाली कॅम्पला. देवलाली कॅम्पवरून तिथून देवी जवळच आहे आणि आम्ही चाललेलो. आता बघू शकता तुम्ही, इतकं हिरवंगार आहे ना मित्रांनो, इतकं हिरवंगार आहे ना काय सांगू तुम्हाला. आता बघा नाना पण समोर चाललेत, मी पण चाललोय समोर. आणि तिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवंगार आणि डोंगर, आणि तुम्हाला हायवे दिसणार आहे फक्त बाजूला बघा. इकडे हायवे, कारण की रस्त्यावर बघा कसं आहे, वाकडा तिकडा रस्ता एकदम. तर मित्रांनो, तुम्ही माझे ब्लॉग तर बघता, पण सबस्क्राईब करून जा ना. तुम्हाला सबस्क्राईब करायला नाही आवडत का? तर आता आम्ही तिथे जातोय, तिथे गेलो तुम्हाला भेटतो. ओके मित्रांनो, ही पाडळी स्टेशन आहे. त्यांना खोटं वाटत असेल ना तरी वाचून घ्यायचं बघा, पाडळी स्टेशन. आणि इथे एक्झॅक्टली आमचं गाव आहे, इथंच आमचं गाव आहे. आणि इथं बघा, इथंच रेल्वे वगैरे सगळं येतं. इथंच ट्रेन थांबते, पण ती बघा ती त्या साईडने गेली ट्रेन. आता ही ट्रेन त्या साईडने गेली आणि आम्ही चाललोय. तर मी काय त्यांना बोललो होतो की आमचं पाडळी स्टेशनचं गाव आहे, पण कोणाला विश्वास माझा बसला होता अजिबात. खास करून त्या काकीच्या नवऱ्यामध्ये काकाला विश्वास नव्हता, म्हटलं आम्ही चाललोय आता. हे आमचं गाव आणि हे पाडळी स्टेशन. इथं वंदे भारत एक्सप्रेस थांबते आरामशीर. ते इथे मध्ये जसं नाला आहे, तर नाला आहे तो सांभाळून जायचं खाली. नाही सुरकी मावशी कुठे गेली हो? आहे का? आम्ही चालले खाली. रेल्वेमध्ये म्हणजे असं उतरलेलं खाली. आता इथून आम्ही असं वरती जाणार आहे. इथे एक्झॅक्टली आमचं इथं गाव आहे आणि इथे पाडळी स्टेशन आहे बघा. तिथं ते एक पाडळी पूर्ण स्टेशन आहे, तो त्या साईडचा लागतो, त्या साईडला आहे. आणि या साईडच्या पुढे तर आपण जाऊया, चला तिथं बघू जाऊ. अजून ट्रेनला आहे 15 मिनिटं बाकी बघा. अजून टाइम आहे. ही बघा समोरीला बी वाट बघत होतो. 10 वाजले, 10:05 झालेत. आणि इथे नाना बसलेत, बिना आंघोळीचे चाललेत तसे, पण ते सगळेजण आलेत. ट्रेनची वाट बघतोय आम्ही आता. तर आता ना मित्रांनो, आपण ट्रेन आल्यावरतीच भेटू, म्हणजे ट्रेनमध्ये बसतो मी पटापटा, मग तुम्हाला मी ट्रेनमध्ये भेटतो. ओके. तर किती गोरा गोरा दिसतोय ना मित्रांनो. मला आत्ताच नाना बोलले की तिथं भगूरला जत्रा आहे ना भरलेली, तिथे पाळणे वगैरे पण आहेत खूप सारे.
तुम्ही त्याच्यात बसणार आहे, तुम्ही बसशाल का नाही? नाना का भरतात तर जसं पीटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी एकटाच बसणार आहे मी. तर बघा नाना इथे मी इथे. तर मित्रांनो आता आपण पटापटा गाडीचा वाट बघू. ओके मित्रांनो आता आम्ही सहज बसलो होतो इथे. तर बघा तुम्हाला पण बघताना वाटेल ह्या सापाचे, हा साप नसून तर सांगा काय आहे, काय आहे? गांडूळ आहे. कोणी बोलते त्याला वाळ्या साप पण नाही, हा गांडूळाचा दुसरा प्रकार आहे. तसा नानांचा हा दुसरा प्रकार नाही, तसा हा गांडूळाचा हा दुसरा प्रकार आहे. बघा तुम्ही दोघांनी बोलायचं नाही. तर मित्रांनो बघा ट्रेन आलेली आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये चढवतोय पटापटा. ही ट्रेन मुंबई सारखीच आहे, टेन्शन आहे पॅसेंजर सॉरी. तर ही ट्रेन आलेली आहे, आम्ही चढवतोय वरती लगेच. चला चला पुढे चला पुढे. तर मित्रांनो बघा आम्ही आलेलो आहे ट्रेनमध्ये आणि ट्रेन एकदम मोकळी ढोकळी आहे. बघा तुम्ही दाखवतो मी. ट्रेन एकदम फुल्लीच एकदम मधून. आणि यांना इथंच बसायचं आहे, सीटावर नाही बसायचं यांना अजिबात. तर बघा आता मी चाललो, ही ट्रेन एकदम मोकळी ढोकळीच आहे. मित्रांनो ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो आहे आणि बाहेर जात असते ट्रेनमधून आणि ट्रेन पूर्ण मोकळीच आहे. एकदम मोकळी दिसते ना ट्रेन. बघा तर आपण पाहिजे आता देवलाली कॅम्पलाच भेटू. ओके मित्रांनो पहिल्यांदाच मी दरवाज्यामध्ये बसलेलो आहे, तुम्हाला दाखवतो. बघा पहिल्यांदा दरवाजा नदी आहे आणि चालू. तर मित्रांनो इथे 5 मिनिटं झाली ट्रेन थांबली होती, आत्ता चालली आहे. तुम्ही कुठले बाबा? घोटून आलेत. तुम्ही कुठे चाललेत? तुम्ही एरोली बगूरला. तुम्ही कुठले? मी मुंबई आंबोली मुंबईला. आंबोलीचे का? हां मी गावाला आलतो इथं पाडळीला आणि आता चाललो एरोलीला देवीला. मी आणि दांडे का निगळे. हां पाडळीला दांडे जास्त आहे ना? काय माहिती, वारगळे जास्त आहेत. वारगळे दांडे काय दांडे पहिल्यांदा नाव ऐकले, पण वारगळे जास्त आहेत तिथं. तर असंच कोण ना कोणी भेटत असतं. राहायला तुम्ही आंबोलीला सुद्धा. तर मित्रांनो आता आम्ही देवलाली स्टेशनला पोहोचलेलो आहे. ही बघा ही इथं आहे, आम्ही चाललोय आता. का पाळण्यात बसायचं मला, पाळणा असेल ना म्हणून तर बोलतोय मी. हे पटकन जा टिशे टिशे पटकन जा टिशे. ही पटकन पळा टिशे पटकन पळा टिशे टिशे पुढं पळा टिशे पुढं पळा पुढं पळा पुढं पळा. नाही तर काय नाही. तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनच्या बाहेर निघालेलो आहे आणि इथं खूप गर्दी आहे. बघा तर नाना इथे, बाकी सगळे तिथे आहेत. तर हे बघा इथे देवलाली कॅम्प आणि इतकी गर्दी आहे, सगळेजण आहेत, सगळेच येतात आणि इथे इतकी गर्दी आहे. आम्ही चाललोय पुढे. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे. आता थोड्या वेळात आम्ही पोचतोय, तुम्हाला दाखवते बघा पुढचं. आत्ताच इथं दिसतंय, तुम्हाला पुढं पण दाखवते बघा. पुढं हा जो आहे प्रवेशद्वार आहे, संपत दादा पिराजी का सारा प्रवेशद्वार. बघा चित्र लागते. आहे तिथे स्टॉल लावले, स्टॉल आहेत. तर कोणी कपड्यांचे, कोणी म्हणजे बॉलिंग्स वगैरे खूप स्टॉल. हां नवरे नंतर घेतात तिथून आलो थोडं. बघा आता चाललो आहे आम्ही. तिथे स्टॉल्स लावले आहेत, तुम्हाला दर्शन घेतो आधी, मग पुढचं काय दाखवतो. ओके इथं फोनवाला दिसला का फोनचा फोन. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे लाईनीमध्ये. तर बघा इथं पहिलंच आहे आणि आम्ही चाललो आहे लाईनीमध्ये. आम्ही नाना इथे प्रवेश दाखवतो. बघा इथं आलेले आहे. मला दाखवतो बघा रेणुकाईचं मंदिर. मस्त व्हिडिओ बघा. बघा आता इथे रेणुकाई दिसते आपल्याला. इथे रेणुकाई दिसते. हा तो सजावट केली बघा, तुम्ही दाखवतो. आणि इथे रेणुकाईचा वाघ आहे, पुढं कासव आहे.
आपण पटापट जाऊ पुढे. आपण पुढे आलोय मित्रांनो. रेणुकाईचे दर्शन करायचं मस्त. रेणुकाई दिसतं बघायचं. रेणुकाई दिसते बघा. तर मित्रांनो आमचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो इथून खाली बाहेर चाललोय आता मी. मित्रांनो दर्शन तर आमचं झालेलं आहे. खूप गर्दी होती पण आमचं झालं दर्शन. पण तुम्हाला कॅमेरा तर दाखवता येणार नाही भाऊ. आमचं दर्शन तब्बल अर्ध्या तास झाले दर्शन आमचं पुढे येऊन. आणि आता आम्ही घरी चाललो मित्रांनो. इथे पावसामुळे माहिती आहे का ह्या वर्षी काहीच नाही आहे. पावसामुळं ह्या वर्षी काहीच नाही. बस सगळं काही बंद आहे पावसामुळं ह्या वर्षी. आणि मला असं वाटते दिवसभर चालू असतं पण ह्या वर्षी का माहिती का चालू नाही बघा. सगळं पैकी सगळं बंद आहे आता. आता असं वाटते घरीच जायला लागेल. बिना खेळता सगळं घरी जावं लागेल बघा. सगळं काही बंद आहे. तर इथं ऊन आहे. इतकं गरम होतं तर आता कोणी बोललो पाणी तर घेतो बघा. पाण्याची बॉटल घेतली. हीच पाण्याची बॉटल मित्रांनो मुंबई साईडला हाय 20 रुपयाला भेटते. आणि इथं बघा 10 रुपयाला एवढं पाणी भेटतंय. उलट हे स्वस्त आहे. पण चला आता आम्ही चाललोय घरी. ओके. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना. आणि कॉमेंट करायला विसरू नका हा ब्लॉग कसा आहे. म्हणजे की तुम्हाला अजून कुठे जागे समजा झाली घाटदेवी झाली ओके तिथे जायचं असेल तर मला आधी मॅसेज करा की मला आम्हाला जायचं आहे, आम्हाला जायचं. तुम्हाला मी तुम्हाला तो ब्लॉग दाखवतो. ओके. कमेंटमध्ये सांगा यस या नो. जर की त्यांना वाटत असेल की मी जावा तिथे तर यस करा. त्यांना वाटत असेल नो करा. ओके. तर आता मी चाललो आहे घरी मित्रांनो. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तुम्हाला काय करायचं आहे. आणि कोणी नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा. आता माझ्यात बोलण्याचा काय अजिबात जीव नाही आहे. ओके. तर टाटा बाय बाय.